या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची एक माहिती पाहणार आहोत। थोड्याच वेळापूर्वी एक जी.आर. आलेला आहे आणि तो जी.आर. आहे बघा दिव्यांग बांधवांसाठी। आणि या जी.आर.मध्ये सुधारित अनुदान म्हणजे जे दिव्यांग बांधव असतात तर ते ज्या वेळेस लग्न करीत असतात तर त्यावेळेस त्यांना लग्नासाठी काही प्रोत्साहन राज्य सरकाराकडून दिले जातं आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे त्या संदर्भातला जो जी.आर. आहे आणि त्या जी.आर.मध्ये खरंच 2.5 लाख रुपयापर्यंत विवाह प्रोत्साहन भत्ता किंवा त्याला आपण अनुदान पण म्हणू शकतो, म्हणजे ते परत तुमच्याकडनं घेतलं जाणार नाही, एकदा दिलं तर दिलं। परंतु हे खरंच मिळतं का? तर त्या जी.आर.मध्ये अशा प्रकारचे आकडे आहेत का? म्हणजे 2.5 लाख किंवा मग दुसरा पण एक आकडा आहे तो म्हणजे बघा की एक आहे 1,50,000 म्हणजे 1.5 लाखावाला, म्हणजे 1.5 लाख पण मिळतं आणि 2,50,000 रुपये पण अनुदान मिळतं। पण कशासाठी? तर दिव्यांग बांधवांसाठी खास करून बरं का। परंतु या संदर्भातला जी.आर. आज 18 डिसेंबर रोजी आलेला आहे आणि या योजनेसाठी जर समजा एखाद्या लाभार्थी जर दिव्यांग असेल आणि त्यांना विवाह प्रोत्साहनासाठी कोणत्या अटी आहेत, कोणती कागदपत्रे लागणार, अर्ज कुठे करायचा आहे वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी आज जो जी.आर. आलेला आहे 18 डिसेंबर रोजी, तर या जी.आर.मध्ये संपूर्ण गोष्टी मेन्शन आहेत। थोडक्यात तुम्हाला अगोदर मी तो जी.आर. दाखवतो बघा। हा जो जी.आर. आहे अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन आहेत, सर्व बघा इथे लिहिलेलं आहे स्पष्टपणे। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी हा दिव्यांग विभागाचा जो आहे दिव्यांग कल्याण विभाग जे आहे या विभागाचा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे। आता आपण एक गोष्टी सविस्तर समजून घेऊयात। पहिल्यांदा तर एवढ्या रकमा मिळतात का? तर त्याचं उत्तर आहे होय। बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे जी.आर.मधलाच तुम्हाला ज्या बाबी दाखवत आहे बघा, दिव्यांग अव्यांग जर विवाह होत असेल तर तिथे तुम्हाला 1.5 लाख रुपये जे आहे अर्थसहाय्य दिलं जातं। परंतु दोन्ही व्यक्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघं पण जर का दिव्यांग असतील तर 2.5 लाख रुपयाचं जे अर्थसहाय्य राज्य शासनाकडून मिळतं, ही आपल्याला गोष्टी ते समजून घ्यायची आहे। आता तुम्ही म्हणाले सरी पात्रता काय लागतात, अगदी कमी शब्दामध्ये आणि पटापट सांगतो आहे, कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ आपण याच्यामध्ये घालणार नाही, पटपट सांगतोय बघा की पहिलं तर तुम्हाला रक्कम किती मिळते हे कळालं आहे आणि कुणाला मिळते परत एकदा रिपीट सांगतोय, दिव्यांग बांधवांना कधी मिळते तर ज्यावेळेस ते लग्न करीत असतात त्यावेळेस। आता एखाद्या दिव्यांग बांधवाचं लग्न होऊन 1 वर्षाचं कालखंड जर झाला असेल किंवा त्या दरम्यान जरी असेल जवळपास 1 वर्षापर्यंत त्यांना देखील अप्लाय करता येतं बरं का। आता बघा एक बाबी आपण समजून घेऊयात। अनुदानाची जी रक्कम आहे पती आणि पत्नीच्या नावाने संयुक्त खाते खोलणं लागेल बघा, जॉईंट अकाउंट खोलणं लागणार आहे। जे लाभार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ जे आहे काळजीपूर्वक ऐका आणि ज्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो दिव्यांग असून किंवा ते दिव्यांग आहेत त्यांना लग्नासाठी जे आहे अशा प्रकारची प्रोत्साहन जे आहे अनुदान राज्य सरकार देतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मग पोहोचवा। तर बघा संयुक्त खाते खोलणं लागतं आहे आणि DBT जे आहे आता प्रत्येक योजनेसाठी DBTच लागतं आहे, म्हणजे तुमच्या खात्याला जे आहे आधार नंबरला जे आहे बँक अकाउंटला तुम्हाला काय करावं लागणार, म्हणजे आधार नंबरला तुमच्या तर बँक खात्याशी जोडणं लागणार, म्हणजे DBT करणं लागणार थोडक्यात। आणि याच्यामध्ये जे काही अमाऊंट येणार म्हणजे 1.5 लाख येईल। आता दिव्यांग अव्यांग असेल तर 1.5 लाख रुपये अमाऊंट येते, पण दिव्यांग दोन्ही जर दिव्यांग असतील पती आणि पत्नी तर मग मात्र 2.5 लाख येते बरं, काही लक्षात ठेवा। याच्यातली 50% रक्कम जी आहे 5 वर्षासाठी जे आहे मुदत ठेवीसाठी ठेवल्या जाते बरं का। 5 वर्षासाठी 50% रक्कम जी आहे सरकार काय करणार, मुदत ठेव म्हणून त्यांना ठेवून घेणार ती रक्कम आणि मग पुढे तुम्हाला ती मिळणारच आहे, काय काळजी करायची गरज नाही। आता या योजनेच्या काही इतर पण अटी शर्ती आहेत, तर त्याच्यामध्ये बघा वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्तीच्या अधिनियमच्या नुसार सोपं आहे 40%चं बघा UDID कार्ड पाहिजे, म्हणजे तुमचं दिव्यांगत्व जे आहे तर ते 40% पाहिजे। किती? 40% असायला पाहिजे बरं का, हे लक्षात ठेवा। UDI कार्ड पाहिजे आणि फक्त UDI कार्ड असून चालत नाही आजकाल, तर ते आधार कार्डशी त्याची KYC केलेली पाहिजे, म्हणजे आधार कार्डला जोडलेलं पाहिजे। अगदी स्पष्ट तुम्हाला सर्वच गोष्टी एकदम सविस्तर सांगायला, तुम्ही जर व्हिडिओ आरामशीर जर ऐकला सर्व तुमच्या मनामधले क्लिअर होतील सर्व पॉईंट। त्यानंतर बघा वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे। जर समजा दोन्हीपैकी दोघं नसतील तर एक तर किमान असावा, एवढी बाबी इथे समजून घ्यायची आहे। त्यानंतर बघा विवाहित वधू किंवा वराचा प्रथम विवाह झालेला असावा। आता इथे पण बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होतं, प्रथम विवाह म्हणजे त्यांना वाटतं की पहिला विवाह झाला आणि त्याच्यानंतर असे पण काही वधू किंवा वर या दोघांपैकी कोणी असं घटस्फोटित पण असू शकतं, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो। पण एक अट फक्त एवढीच लक्षात ठेवा की त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे, एवढीच बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे। म्हणजे घटस्फोटित असेल तरी मिळेल, पण मात्र त्यांनी अगोदर लाभ घेतलेला नाही पाहिजे, नाहीतर मग वधू किंवा वर या दोघांचा प्रथम विवाह असावा, समजून घ्या। आता त्यानंतर बघा विवाह ऑब्व्हियसली जो आहे कायदेशीर त्याची नोंदणी झालेली असावी, म्हणजे
विवाह जो आहे त्याची नोंदणी, आता कोणत्याही विवाहाची नोंदणी ही होत असते कायदेशीरपणे, नोंदणी जी आहे कार्यालयाकडे होत असते, तर त्याप्रमाणे त्याची नोंदणी झालेली असावी, कारण ही संपूर्ण लिगली आपण अनुदान घ्यायला होतं, तर त्यामुळे त्या बाबी असाव्याच. त्यानंतर आणखी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. कागदपत्रे कोणती कोणती असावीत त्यापूर्वी एक आणखी बाब आपण इथे समजून घेऊयात, की विवाह झाल्यानंतर बघा, विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमी अधिकारी, हे लक्षात ठेवा नाव बरं का. या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदला जरी गेलात तुम्ही, तर तिथे तुम्हाला एक अधिकारी मिळेल बघा, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मराठीमध्ये नाव सांगतो आहे. या अधिकाऱ्यांना तुम्हाला जाऊन भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, त्यांचं एक कार्यालय असतात, तिथे जाऊन त्यांना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कोण आहेत त्यांना विचारायचं आणि त्यांच्याकडे तो अर्ज द्यायचा. आता अर्ज देताना काय करायचं तुम्हाला, साधा सिंपल आहे. या अर्जाचा नमुना पण तुम्हाला जे आहे या जी आरमध्ये मिळेल. आज 18 डिसेंबरच्या जी आरमध्ये त्या अर्जाचा नमुना पण मिळेल, तुम्ही झेरॉक्स मारून जाऊ शकता. कागदपत्रे कोणते कोणते एकदा ते समजून घेऊयात बघा. आता कागदपत्रे सोपे आहेत, म्हणजे कागदपत्रे कोणते कोणते असायला पाहिजे तर सोपं आहे. UDID कार्ड असायला पाहिजे, पण आधार कार्डला जोडलेलं पाहिजे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र असायला पाहिजे, आधार कार्ड असायला पाहिजे, आणि पती आणि पत्नीच्या नावाने जॉईंट खाते असायला पाहिजे, आणि महाराष्ट्राचं डोमेसाईल असायला पाहिजे. हे सोपे एवढे कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजेच. त्यानंतर बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया काय, सोपं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं अर्ज कोणाकडे करायचा आहे, हे बघा इथे जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहे संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी असतात, त्यांच्याकडे जाऊन अर्ज करायचा आहे. पण परत एकदा व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे, अर्ज त्यांनीच करायचा जे दिव्यांग आहेत. अर्ज त्यांनीच करायचा आहे ज्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपद जो आहे शासनाचा भत्ता हवा आहे, आणि खास करून हा नवीन याच्यामध्ये जे काही रक्कम पण वाढण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे आहे फक्त 2 जण जर दिव्यांगच असावा असं काही नाही, एक दिव्यांग आणि एक जे आहे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट लिहिलेलंच आहे बघा. पहिल्याच आपण याला फर्स्ट यालाच आपण जी आरमध्येच वाचू शकतो बघा. दिव्यांग अव्यंग असेल तरी चालेल, 1.5 लाख रुपये मिळतो, आणि दिव्यांग असेल तर मग 2.5 लाख रुपये भत्ता मिळतो. त्यामुळे सर्व तुमचे मुद्दे मी क्लिअरच केलेले. पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल या स्कीमबद्दल, तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.